चल ड्रेस बघूया आधी. आजीची चप्पल तू घालतोय. हॅलो गुड इव्हिनिंग. तर इव्हिनिंग झालेली आहे, संडे आहे आज आणि आज निवांत वेळ घालवलाय आम्ही, मस्त आराम केलाय दुपारी. कुठेही आज बाहेर गेलो नाही. काल जाऊन आलो, तुम्ही पाहिलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये. आणि आता इव्हिनिंग रुटीनची कामं सुरू आहेत. जस्ट आत्ता आमचा चहा झाला, अंकिता आत्ता भांडी घासते, राऊचं काहीतरी पाठांतर सुरू आहे. संक्रांतीच्या दिवशी त्याला एक हार्वेस्ट फेस्टिवल वर एक स्पीच द्यायचा आहे, त्याचं पाठांतर आता अंकिता घेते. तर आता असं आमचं इव्हिनिंग रुटीन सुरू आहे. आणि एकीकडे आम्ही व्लॉगला सुद्धा सुरुवात केली आताच. कसली पावडर दाखव. हे बघ ना. हा, ही माती कुठून आली? याच्यात नाही, रनवे. अच्छा, तू चावी टाकली होती का यात? आता इथे जी लाईन आहे ही, हा, त्याच्या पुढून टेक ऑफ. अच्छा, रनवे आहे का तुझा? मस्त. फ्लाय तर करू दे. स्पीच म्हणा पटापट. Hello, good morning everyone. My name is Rao. Today we are celebrating Makar Sankranti in our school. अरे चहा सगळा संपला? सगळा संपला. मला हवा होता थोडासा. घेऊ का? नको, आता नको, मला वाटलं आहे थोडा. नाही, संपला सगळा. कॉफी पिणार आहेस का? हा, कॉफी करतो. हा, मग मी भांडी घासून झाली की करते. खिडकी उघडू? हा, उघडच आहे. कुठली किसणी? ही बघ इथे खाली ठेवली आहे बघ. ती का? हा, सॉलिड पॅकिंग होतं. हा, ते धुवून ठेवते म्हणजे ती वापरता येईल मला. ही आता डीमार्ट मधनं घेतली ना तू? त्याची एक हे माहितीये का काय, ह्याला खाली असा एक डब्बा आहे. अच्छा. आणि ही वरती ठेवायची आणि किसायचं, म्हणजे तू जे काही किसशील ना ते ह्याच्यात. हा, म्हणजे वेगळी डिश वगैरे घ्यायला नको, जी आपल्याला करायला लागते ना किसणीसाठी. मस्त आहे, उपयोगी आहे का? हो, हे बाय, हे कुठली बनवू का? ही कुठली आहे? ही कॅपॅचिनो आहे. कॅपॅचिनो बनव ना. ही बाई कोल्ड कॉफी आहे. ही हवी आहे? बघू. फक्त मिक्स करायची. तुला कोल्ड कॉफी हवी आहे का नेहमीची बनवू आपली? हे वाटतं पप्पा आणि आईने आणलेलं दिसतंय. इन्स्टंट आहे, Instant पटापट coffee, केलं. त्यांनीच आणलंय. मागच्या वेळेस त्या केल्या होत्या आपण, मस्त लागतात त्या पण. चांगलं वाटतं ना? हो. आणि अंकिता इथे आता करते कॉफी. मस्त. काय झालं? ते त्याच्यावर ओलं चालत नाही ना. कुकटॉप वरती ओलं चालत नाही. पाणी वगैरे असेल तर ते सगळं पुसून मग ते ठेवायला लागतं. जरा जरी आपला ओटा ओला असला आणि त्याच्यावरती जर ओलं भांड ठेवलं गेलं तर एक असा तडतड आवाज येतो आणि मग त्याची काळजी जरा घ्यायला लागते. त्याच्यामुळे मग नेहमी मी भांड किंवा तवा काहीही ठेवताना आधी खालनं पुसून घेते. तर हा आमचा कुकटॉप, जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. कॉफी एकीकडे करायला ठेवली आहे, दूध तापतंय. तोपर्यंत काल मी एक छोटंसं शॉपिंग केलंय, ते पटकन तुम्हाला मी दाखवते. ऍक्च्युली दिवाळीचं जे आम्ही शॉपिंग केलं होतं त्याच्यावरती आम्हाला काही पॉईंट्स मिळाले होते. सो त्या पॉईंट्सची व्हॅलिडिटी असते, सो ते युटिलाइज करायचे म्हणून एक छोटंसं शॉपिंग केलंय. एक 3 कुर्तीज घेतलेत मी, सो ते पटकन बघूया. वाटलं होतं तेवढ्यात होईल, पण नाही, दूध वरती आलेलं आहे ऑलमोस्ट. आणि ते पटकन बाहेर येतं ना. गॅस शेगडी सारखं नाही, आणि ते आपल्या हो. गॅस बारीक असेल तर येणार नाही. हॅलो, चला आता. पडदा पण उघडला तो रावने उघडला आता. कशाला? काहीतरी बघत होता तो. एसी. चल ड्रेस बघूया आधी. येस. या वेळेला मी व्हाईट कॉम्बिनेशन म्हणजे व्हाईट लेगिन्स वरती सगळे टॉप्स घालता येतील असे कुर्तीज घेतलेले आहेत. सो सगळ्यात पहिला, आणि सगळे कलर्स यावेळेला असे घेतलेत की जे माझ्याकडे नाही आहेत. सो हा तुम्ही इथे बघू शकता, स्काय ब्लू कलर आहे. इथे प्लेन आहे फ्रंटला, पण हा मला आवडला. त्याच्या हातावरती प्रिंट आहे. थोडंसं आपण जे लखनवी प्रकार म्हणतो ना तो प्रकार आहे, प्युअर कॉटन आहे. सो हा एक प्रकार आहे. त्यानंतर ही दुसरा कुर्ता, हा तुम्ही इथे बघू शकता, बिस्किट कलर ज्याला आपण म्हणतो तो आहे. आणि फक्त अशी इथे प्रिंट आहे त्याला, बाकी सगळा प्लेन आहे. अगेन गोल्डन वरती और व्हाईट वरती, दोन्ही वरती तो जाऊ शकतो. आणि हा तिसरा, 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीला काळा रंग घालतात. सो मला हा लखनवी प्रिंट असलेला कुर्ता फार आवडला, सो एक हा घेतलाय. तर इथे तुम्ही बघू शकता, जो पहिला मी स्काय ब्लू सांगितला होता, सो त्याच्या खरं तर हातात गंमत आहे. बाकी जसं म्हटलं की पूर्ण प्लेन आहे.
सो घातल्यानंतर सुद्धा मस्त दिसतोय. इथे गळ्याला सुद्धा तुम्ही बघू शकता बारीक व्हाईट कलरची लेस आहे. सो एक डिझाईन मला फार आवडलेलं आहे या ड्रेसचं. हा बघ, हा पण मस्तच आहे, मस्त आहे ना. छान आहे. ह्या वेळेला ना आणि मला थोडस प्लेन प्रकार जो आहे ना तो फार आवडला. म्हणजे नेहमी आपण प्रिंट असलेले घेतो, पण माझे यावेळेला तुम्ही तिन्ही कुर्तीज बघाल तर प्लेन आहेत. फक्त एक सिंगल, एक तर हातावरती डिझाईन आहे और इथे आपल्या गळ्याच्या इथे आपण जे म्हणतो तसं आहे. सो हा एक बिस्किट कलर. हा बघ, हा मस्त आहे. आणि ब्लॅक तर माझ्याकडे कुर्ती नव्हताच आणि ब्लॅक मध्ये मस्त दिसतो ना, मस्त दिसतोय. सो संक्रांतीला झालेला आहे. येस. राहू, तुला हवं होतं ना स्टिकर? अजून एक आहे. राहूला ड्रेसची जी स्टिकर्स असतात ती खेळायला फार आवडतात. मस्त फ्रेश झालेलो आहोत. नंतर आम्ही छान कॉफी प्यायली, घरातलं सगळं छान आवरून ठेवलंय आणि आता आम्ही पुन्हा तयार झालेलो आहोत. ते म्हणजे आम्ही आता निघणार आहोत त्या घरी जायला, कारण उद्यापासून परत बॅक टू रुटीन. राऊची शाळा आहे, पुष्कळचं ऑफिस सुरू होणार आहे. मंडे नवीन वीकची सुरुवात होणार आहे. सो परत आम्ही त्या घरी जायला आता निघतोय. त्यासाठी सगळं इथे पुन्हा सगळं तयार करून ठेवलेलं आहे. सो स्टे ट्यून्ड. येस, सगळ्या इथे बॅग्स पुन्हा सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. ही तुझी आणि ही माझी. अच्छा, येतानाच रिपीट करतोय का? राहू, टीव्ही बंद करू का? अच्छा, रिमोट तिथे होता का? आणि फायनली घरी आलेलो आहोत आम्ही. आणि अंकिताची कामं सुरू आहेत, नाईट रुटीन. राऊच्या उद्याच्या डब्याची तयारी. आणि जसं म्हटलं की आम्ही आता घरी पोहोचलो, छान फ्रेश झालो. राहू तर येता येताच गाडीत झोपला होता, त्याच्यामुळे राहू झोपलाय. थोडंसं आईशी आल्यावरती आमच्या गप्पा झाल्या. आणि आता जसं पुष्कळ सांगतो की राहूच्या डब्याची तयारी. सो आज थोडासा प्रॉब्लेम असा झालाय की भाजी काही अंडी गेलेली नाहीये. सो उद्या मी त्याला असे छान सगळे मिक्स डाळीचे घावन देणार आहे. सो रवा इथे मी घेतलाय आणि आता मी त्यात उडदाची डाळ, चणा डाळ हे सगळं भिजत घालणार आहे आता. आणि उद्या सकाळी आलं, लसूण, थोडीशी मिरची आणि भरपूर कोथिंबीर, मीठ असं सगळं मिक्स करून त्याला घावन देणार आहे. सो ते सगळं आता मी पटापट करून घेते. चणा डाळ घेतली आहे. आता यात थोडीशी उडदाची डाळ आणि थोडंसं जिरं सुद्धा मी भिजत घालते, म्हणजे मिक्सर मधनं ते वाटलं जातं. पुष्कर, मला त्या ह्याच्यात एक डब्बा देशील का? कसला? राहूला ना उद्या तिळगुळ पण द्यायचंय डब्यात. राहूचा असेल बघ त्यात. हा वरती नाही डब्बा तिथे. हा बघा घे, ह्याच्यात तिळगुळ देणार आहे. तो स्पीच द्यायचा आहे ना उद्या. त्याच्यात त्याला शेवटचं वाक्य आहे की हॅपी मकर संक्रांती टू ऑल आणि तिळगुळ ह्या गोड गोड बोला. त्याला म्हटलंय की ते झाल्यानंतर टीचर्सना सगळ्या हे दे तू. हे रेडीमेड तिळगुळचे लाडू आहेत, अजून अंकिताने बनवले नाहीये घरी. लाडू बनवणारच की वड्या? वड्या मागच्या वेळेला वड्याच बनवलेल्या ना आपण. वड्या सोप्या लाडू वळल्यापेक्षा. उद्याच्या राहूच्या शाळेची सगळी तयारी करून झालेली आहे आणि आता आम्ही खाणार आहोत फ्रूट सॅलड. आई पप्पा मगाशीच झोपले कारण त्यांना उद्या लवकर शूटिंग आहे. तर हे फ्रूट सॅलड आईने बनवून ठेवलं होतं आमच्यासाठी, आम्ही येणार होतो म्हणून. काय काय आहे? केळं, चिक्कू, ऍपल. हो, ऍपल आहे आणि दूध आणि मिल्कमेड घातली. मिल्कमेड कस्टर्ड आहे. फ्रूट सॅलड पेक्षा फ्रूट कस्टर्ड म्हणू शकतो आपण याला. जे काय आहे ते फ्रूट सॅलड, फ्रूट कस्टर्ड, ते आता आम्ही मस्त स्वीट डिश म्हणून एन्जॉय करणार आहोत. तर डेझर्ट एन्जॉय. संडेची सांगता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय बाय.